हाय एव्हरीवन, मी अक्षय आणि स्टॉकशास्त्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मार्केटमध्ये थोडंसं करेक्शन आपल्याला बघायला मिळतं आहे. लार्ज कॅप्स आणि ओव्हरऑल निफ्टी 50 हे ऑल टाईम हायपासून थोडेसे खाली आलेत आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेगमेंटमध्ये मात्र बरंचसं मार्केट तोडलं गेलं. म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 30% सुद्धा इंडेक्सेस डाऊन आहेत. सो अशा वेळेला आपण हे जे व्हॅल्युएशन्स आहेत याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून किंवा संधी म्हणून बघू शकतो आणि चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स आपण या लेवल्सना ॲक्युमुलेट करणं सुरू करू शकतो. सो या अँगलनी आजचा व्हिडिओ बनवला आहे की सध्या पडणाऱ्या मार्केटमध्ये आपण कोणते स्टॉक्स घेऊ शकतो मिड टर्मसाठी 6 महिने ते 1 वर्षासाठी, ज्यातून आपल्याला खूप चांगला प्रॉफिट होईल. तर त्यातला पहिला जो स्टॉक आहे तो आहे फायनान्शियल सर्व्हिस. या स्टॉकचं नाव किंवा या कंपनीचं नाव आता सगळ्यांना माहीत झालं आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. ज्या पद्धतीने जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये एक डिस्रप्शन आणलं, त्याच पद्धतीचं डिस्रप्शन किंवा एक वेगळं बिझनेस मॉडेल कदाचित येणाऱ्या काळात म्युच्युअल फंड्स आणि ओव्हरऑल ॲसेट मॅनेजमेंटच्या सेक्टरमध्ये ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आणू शकते. कारण ऑब्व्हियसली मोठा बहिणीची कंपनी आहे. आणि दुसरं म्हणजे यांनी पार्टनरशिप केली रिसेंटली ब्लॅक रॉक या कंपनीसोबत. ब्लॅक रॉकबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर ब्लॅक रॉक ही भारतातीलच नाही तर जगामधली सगळ्यात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. कदाचित US चा जो ओव्हरऑल GDP आहे त्याच्यापेक्षासुद्धा मोठ्या व्हॅल्यूच्या ॲसेट्स यांच्या अंडर मॅनेजमेंटसाठी आहेत. त्यामुळे जर इतकी मोठी कंपनी भारतामध्ये आपलं पाऊल ठेवत असेल अलॉंग विथ अ पार्टनरशिप विथ जिओ, तर नक्कीच काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे. आणि असं नाही आहे की काहीतरी मोठं होणार आहे या आशेवरती आपण हा स्टॉक परचेस करतो आहे. तर सध्याचे जे प्राईस लेवल्स आहेत आणि चार्ट आहेत हे सुद्धा अशाच पद्धतीचे चित्र आपल्याला सांगतात. तर आपण चार्टवरती जाऊन बघूया महत्त्वाच्या लेवल्स कोणते आहेत या स्टॉकमध्ये. हा आहे आपला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा चार्ट, जो वीकली चार्ट मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि जे आपल्या चॅनलचे रेग्युलर फॉलोअर्स आहेत किंवा जे आपले व्हिडिओज रेग्युलरली बघतात त्यांना आठवत असेल की 239 या लेवलच्या आसपास जेव्हा हा स्टॉक ट्रेड करत होता तेव्हासुद्धा यामध्ये एक प्रकारचं रेकमेंडेशन किंवा एक प्रकारची पोझिशन घेण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. आणि ही पोझिशन घेऊन आपण जवळजवळ ₹100 प्रॉफिटवरती ऑलरेडी बसलो आहे. कारण 239 to 344 ही मूव्ह आपण ऑलरेडी कॅप्चर केली विथ अ स्मॉल स्टॉप लॉस ऑफ 222. तर तेव्हा ज्या पद्धतीची संधी दिसत होती, एक प्रकारचा राउंडिंग बॉटम झालेला होता आणि त्यानंतर ही संधी दिसत होती, तशाच पद्धतीची संधी आत्तासुद्धा दिसते. ओव्हरऑल 267 ही जी लेवल आहे 267 हा जो मेजर हर्डल होता लिस्टिंगनंतर या स्टॉकसाठी, या प्राईसच्या वर जोपर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ट्रेड करतो आहे तोपर्यंत हा स्टॉक कम्प्लिटली बुलिश आहे. तो जर स्टॉक या लेवलच्याही खाली आला किंवा 230ची लेवल जर याने ब्रेक केली तर मात्र स्टॉप लॉस ट्रिगर करून आपण यातून बाहेर पडू शकतो. पण अदरवाईज हा स्टॉक हायर हाय देत राहून खूप चांगले प्रॉफिट्स येणाऱ्या काळामध्ये 6 महिने 1 वर्षभरामध्ये देऊ शकतो असं ओव्हरऑल आपल्याला चार्ट सांगतो आहे. आणि खूप शॉर्ट टर्म अँगलनी हा स्टॉक घेण्यापेक्षा सुद्धा किमान 1 वर्ष 2 वर्षाच्या हिशोबाने जर आपण हा स्टॉक घेतला तर यामध्ये चांगले प्रॉफिट्स मिळू शकतात. ऑल्दो आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट, त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करून मगच हा स्टॉक घ्या. या व्हिडिओला कोणत्याही प्रकारची टिप किंवा रेकमेंडेशन समजू नका, ही तुमच्यासाठी विनंती आहे. आणि पडणाऱ्या मार्केटमध्ये चांगली संधी असणारा हा एक स्टॉक आहे. पण यासोबत अजून 3 ते 4 स्टॉक्स आहेत जे खूप चांगल्या लेवलला खूप चांगल्या व्हॅल्युएशनला अवेलेबल आहेत. ही सुद्धा येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी घेऊन येतो आहे. सो स्टे ट्यून. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओजसुद्धा तुम्ही रेग्युलरली बघाल आणि त्यातून तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. जो सेकंड व्हिडिओ आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल, पार्ट 2 ऑफ दिस व्हिडिओ. तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. आणि जे मित्र तुम्हाला विचारत आहेत की अरे पडणाऱ्या मार्केटमध्ये फार नुकसान झालं आहे, आत्ता कोणता स्टॉक घेऊ, अशा सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला नक्कीच खूप चांगले रिझल्ट्स मिळतील, कारण आपण पूर्ण ॲनालिसिस करून मगच एखाद्या स्टॉकबद्दलचा व्हिडिओ बनवतो. सो रेस्ट अश्युअर्ड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि जे 10, 20, 30 हजार व्ह्यूज तुम्ही आपल्या व्हिडिओजवरती घेऊन येत आहे त्या सगळ्यासाठी सुद्धा तहे दिल से शुक्रिया. बाय बाय.